महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। राज्यात महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे। या योजनेच्या अंतर्गत लाखो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा केले जातात। मात्र आता सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असून अनेक महिलांमध्ये याबाबत धास्ती निर्माण झाली आहे। या योजनेमध्ये आधी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे। त्याचबरोबर पडताळणीला सुरुवात झाल्याने काही अपात्र बहिणींची नावे वगळण्यास देखील सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार आता पुन्हा एकदा घरोघरी जाऊन छाननी सुरू करण्यात आली आहे। या पडताळणी अंतर्गत पहिल्या टप्प्यात या योजनेच्या लाभार्थी असलेल्या बहिणींच्या घरी चारचाकी असलेल्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे। त्यानुसार अपात्र बहिणींची नावे तात्काळ वगळण्यासही सुरुवात झाली असून पुण्यात चारचाकी असलेल्या बहिणींची संख्या सुमारे 75,100 इतकी आहे। राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती। या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ दिला जातो। यामध्ये पुणे जिल्ह्यातील जवळपास 20 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर सरकारने पैसे जमा केलेत। त्यानंतर आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबियांच्या नावावर चारचाकी असल्यास त्यांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या पडताळणीसाठी घरोघरी जाऊन छाननी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे। मात्र थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचं प्रशासनाकडून टाळलं जात आहे, कारण ज्या नावांची यादी प्रशासनाला राज्याकडून मिळाली आहे त्यांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचं जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे केवळ अंगणवाडी सेविकांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नावे कळवून खात्री करून घेतली जाते। त्यामुळे आता किमान शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आलेल्या यादीतील नावे अपात्र करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या पातळीवर सुरू केली आहे। त्याचबरोबर कारवाई होण्याच्या धास्तीने काही महिलांकडून स्वतःहून लाभ सोडल्याचा अर्ज महिला आणि बालकल्याण विभागाकडे केला जातोय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।